हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्राच्या निकालानंतर राहुल गांधी पुन्हा संकटात आल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर केंद्रीय गृह मंत्रालयानं 19 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा असे आदेश अलाहाबाद हायकोर्टाने दिलेत। आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर आघाडीमधील मित्र पक्षांकडून सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। पाहूयात। हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रात भाजपा आणि महायुतीने दणदणीत विजय मिळवला। महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला सर्वाधिक फटका सहन करावा लागला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यासारख्या मातब्बर नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला। देशातील काँग्रेसचा चेहरा असलेले राहुल गांधी यांचा हा पराभव मानण्यात येतोय। यातच आणखी एका प्रकरणामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं 19 डिसेंबरपर्यंत घ्यावा असे आदेश हायकोर्टानं दिले। सुनावणीला हजर असलेले देशाचे उपसॉलिसिटर जनरल एस.बी. पांडे यांनी याचिकाकर्त्यांनी दिलेलं निवेदन केंद्र सरकारला मिळालं असून यावर विचार सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। या प्रकरणी आता 19 डिसेंबरला कोर्टात सुनावणी होणार आहे। राहुल यांच्या नागरिकत्वाच्या सीबीआय चौकशीची मागणी। एस. विघ्नेश शिशिर या याचिकाकर्त्याची अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका। व्हीएसएस शर्मा या व्यक्तीनं ब्रिटिश सरकारकडे 2022 साली राहुल यांच्या नागरिकत्वाबाबत मागितली माहिती। इंग्लंडच्या सरकारकडून आलेला गोपनीय ईमेल शर्मांनी जाहीर केला। या ईमेलवरून राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। इंग्लंडला डेटा सुरक्षा कायद्यामुळे अधिक माहिती देण्यास दिला नकार। राहुल गांधींच्या अधिकृत पत्रानंतरच पूर्ण माहिती देण्याची इंग्लंडच्या अधिकाऱ्यांची भूमिका। उच्च न्यायालयानं याचिका मागे घेण्याची याचिकाकर्त्याला दिली होती परवानगी। नागरिकता अधिनियमांच्या आधारे उपाय करण्याचे याचिकाकर्त्याला स्वातंत्र्य। याचिकाकर्त्यानं केंद्रीय गृह मंत्रालयाकडे मागितली होती दाद। गृह मंत्रालयाकडून उत्तर न मिळाल्यानं याचिकाकर्त्याची पुन्हा न्यायालयात धाव। अशीच याचिका सुब्रमण्यम स्वामींकडून दिल्लीच्या उच्च न्यायालयातही दाखल। अलाहाबादच्या याचिकेची माहिती घेऊन या प्रकरणी सुनावणी करू दिल्ली उच्च न्यायालय। हे प्रकरण केंद्र सरकारकडे गेल्यानं आता यात काय घडणार आहे हे पाहावं लागणार आहे। दुसरीकडे हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रातील मवियाच्या पराभवानंतर इंडिया आघाडीतच राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काँग्रेस अपेक्षित यश मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचं मत मांडत इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे देण्याची मागणी केली। This is one of my view. Leave aside ego. I will appeal to all the leaders of the India alliance that all you accept Mamata Banerjee as a leader and proceed and to fight out against the BJP. The main agenda is to fight out Narendra Modi, to fight out Bharatiya Janata Party. काय म्हणालेत कल्याण बॅनर्जी? हरियाणा किंवा महाराष्ट्रात काँग्रेसला अपेक्षित परिणाम साधण्यात अपयश आलंय। ते चांगलं काम करतील अशी आम्हाला काँग्रेसकडून प्रचंड आशा होती। इंडिया आघाडी आहे पण अपेक्षित परिणाम साधता आलेला नाही। शरद पवारही अयशस्वी ठरले। निकालात काँग्रेसचं मोठं अपयश आहे। भाजपशी लढायचं असेल तर इंडिया आघाडी मजबूत होणं गरजेचं आहे। आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी एका नेत्याची गरज आहे। सर्व प्रयोग झाले आहेत पण ते अयशस्वी झालेत। ममता बॅनर्जी, M.K. स्टॅलिन आणि हेमंत सोरेन हे 3 पर्याय आहेत। यातील ममता बॅनर्जी यांचा संसदीय राजकारणातला मोठा अनुभव आहे। 7 वेळा ममता बॅनर्जी खासदार आणि 3 वेळा मुख्यमंत्री होत्या। लढणाऱ्या नेत्या अशी ममता बॅनर्जी यांची ओळख आहे। काँग्रेस आणि आघाडीतील इतर नेत्यांना घराणेशाहीचा इतिहास आहे। ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या बळावर इतिहास घडवलाय। इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांनी आपला इगो बाजूला ठेवत ममता बॅनर्जींना नेतृत्व दिलं पाहिजे। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा प्रयोग झाला। यात काँग्रेस एका अपक्षासह 100 जागांवर पोहोचण्यात यशस्वी ठरली। या यशाचं श्रेय राहुल गांधींना देण्यात आलं। विरोधी पक्षनेतेपदही त्यांना मिळालं। सत्ताधाऱ्यांविरोधातला रोष लोकसभेत दिसला असला तरी हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपा आणि एनडीएला यश मिळताना दिसतंय। हिवाळी अधिवेशनात अदानींच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या राहुल गांधींच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीतूनच प्रश्न उपस्थित होताना दिसतायत। दुसरीकडे नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सीबीआय चौकशीची टांगती तलवारही आता राहुल गांधींवर लटकताना दिसते। यातून पुन्हा नेतृत्व आणि नागरिकत्व सिद्ध करण्याचा नवा संघर्ष राहुल गांधींना करावा लागेल असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।